नमस्कार. सर्वप्रथम मी स्वराज्याची निर्मितीचे स्वप्न निर्माण करणाऱ्या स्वराज्याच्या निर्मितीचे स्वप्न शिवरायांच्या मनात निर्माण करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना वंदन करते. तसेच 18 जातींच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचे निर्माण करणारे शिवछत्रपती यांनाही मी वंदन करते. स्वराज्य मोलाची साथ देणारे एक शूर धाडसी व्यक्तिमत्व म्हणजे सरसेनापती प्रतापराव भुजबळ यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खडा तालुक्यातील भोसरे या छोट्याशा गावी झाला. लहानपणापासूनच त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची सवय होती. अन्याय हे त्यांना सहन होत नव्हतं. एके दिवशी एका लढाईत शिवराय आणि दोघांची एकाच खजिन्याची लूट करताना वेळ झाली. तेव्हा त्यांनी तिथं ओळख झाली. त्यांच्या धाडसावर खुश होऊन शिवरायांनी त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. तेव्हा खरं तर प्रतापराव भुजबळ हे त्यांचे खरे नाव नाही. त्यांचे खरे नाव कुर्तोजी. तर कुर्तोजी कसे झाले प्रतापराव? 1665 मध्ये जेव्हा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हे जेव्हा स्वराज्यावर चालून आले, स्वराज्याची लूटमार करत होते, अनेक करत होते. रायगडावर अनेक गाड्या त्यांनी काढली. त्यामुळे शिवराय हे बेचैन झाले. ते विचारात घुमले. त्यांना आपल्या स्वराज्य कसे वाचायचे हे विचारात घुमले ते. हे प्रतापरावांनी बघितलं. त्यांना हे सहन झालं नाही. आपल्या धनाची चिंता कशी दूर करायची हा विचार त्यांच्या मनात आला. मग ह्यासाठी काय करायचं? ह्यासाठी ते मनाशी निर्णय केला त्यांनी की आपणच त्या मिर्झा राजेला सजून केले तर. त्यामुळे मागचा विचार न करता कोणालाही सोबत न घेता ते मिर्झा राजेच्या छावणीत गेले. मिर्झा राजे हे आराम करत होते. तेव्हा त्यांच्याकडे खंजीर होते. ते काढून ते त्याला मारणार एवढ्यात तो सावध झाला आणि पहारेकरी आले. त्यांनी प्रतापरावांना पकडले. तेव्हा मिर्झारांनी विचारले, तू शिवरायांचा मावळा का? तर तो प्रतापराव म्हणले हो. तर त्यांनी विचारले, तर तू हा मला मारायला आला नसला, शिवरायांना तुला पाठवलं असतं का मी जिवंत नसतो, मग तू कसा आलास? तेव्हा प्रतापराव म्हणाले, नाही, मला शिवरायांनी पाठवलेलं नाही. तुम्ही आमच्या स्वराज्यावर चालून आला नाही हा विचार करून माझा धडा चिंतित आहे. हे मला बघवलं नाही म्हणून मी एकटाच आलो. मिर्झा राजे खुश झाले. त्यांना प्रतापरावांच्या धाडसाचे निर्भीडपणाचे कौतुक वाटले. त्यांना आपल्या सैन्यात येण्याची विनवणी केली. तेव्हा प्रतापराव चिडले. ते म्हणाले, गद्दारीचं आमचं रक्त नाहीये, आमचं इमान शिवाजी महाराजांच्या पायाशी. मिर्झा राजे अधिकच खुश झाले आणि त्यांनी प्रतापरावांना आदराने सोडून दिले. पण जेव्हा महाराजांना ही बातमी समजली तेव्हा महाराज नाराज झाले. आपल्या मावळ्यांनी कसं झाड करायला नको असं त्यांना वाटलं. पण शत्रूच्या गोट्यात एकटेच मावळा जातो आपला, हा एक मोठा प्रतापच आहे. मग महाराजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी दिली आणि कुर्तोजी हे प्रतापराव भुजबळ झाले आणि पुढे ते स्वराज्याचे सरसेनापती झाले. अशा अनेक लढाईमध्ये महाराजांना प्रतापरावांनी साथ दिली. आपल्या धाडसी व्यक्तिमत्वाने अनेक लढाईमध्ये ते शिवरायांच्या सोबत होते. तसेच 1674 मध्ये जेव्हा बहमन खान स्वराज्यावर चालून आला, अन्याय करत होता, अनेक गावे जात होता, स्त्रियांवर अन्याय करत होता, तेव्हा महाराजांनी प्रतापरावांना आज्ञा दिली, प्रतापराव त्या बहमन खानाला पकडून जेरबंद करा. तेव्हा प्रतापराव उठले आणि त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वावर शक्तीच्या जोरावर उमराच्या लढाईमध्ये बहमन खानास पकडले. तेव्हा बहमन खानाचे ठाऊक होते, मराठा फौज शरण आलेला कधीही मरण देत नाही. हे विचार करून तो दयावया करू लागला, विनवणी करू लागला की एकदा माफ करा, परत स्वराज्याकडे मागे येऊन बघणार नाही. आणि प्रतापरावांची एकच समजूत, ते म्हणजे ते भावनिक होते. त्यामुळे त्यांनी भावनिकांना सोडून दिले आणि पुन्हा स्वराज्याकडे यायचं नाही, आपल्या नजरेने बघायचं नाही असं वचन घेतलं आणि त्याला सोडून दिले. पण जेव्हा रायगडावर ही बातमी महाराजांना समजली तेव्हा महाराज चिडले. तर काय म्हणून केला असा कणाडीचा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यांना खलिता पाठवला की जोपर्यंत बहमन खानास पकडत नाही, त्याला मारत नाही, तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवायचं नाही. पण आपला राजा आपल्याला तोंड दाखवणार नाही, आपल्या घरी आपल्याशी बोलणार नाही. हे ऐकून प्रतापराव बेचैन झाले. त्यांना सतत समोर बहमन खान दिसू लागला. म्हणून त्यांनी ठरवलं की आता बहमन खानास पकडायचं. त्यांना रात्रभर चैन पडत नव्हती. महाराजांचा राज्याभिषेक 4-5 महिन्यावर आला असता
त्यांचा मुक्काम सामानगडावर होता. तेव्हा ते आपले सहकार्यासह बसले होते. तेव्हा घोड्याच्या कापाचा आवाज आला. तो एक हेर होता. प्रतापरावांनी विचारले, काही खबर? तर तो बोलला की धोलखानाचा तळ आलाय. प्रतापरावांनी विचारले, कुठे? ते एकदम चमकले. तेव्हा हेर बोलला की गड हिंगला जवळ मेसरीच्या खिंडी. प्रतापराव उठले आणि विचारले, कोण येतो? तेव्हा त्या मावळ्यांपैकी 6 वीर तयार झाले. ते म्हणजे विसाजी बल्लाळ, दिपोजीराव राऊतराव, विठ्ठल पिल्लाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल आणि विठाजी आणि 7वे खुद्द प्रतापराव. हे 7 वीर 15,000च्या फौजेवर एकटेच चालून गेले. मागून फौज येईपर्यंत त्यांना जीव निघाला नाही आणि त्या काळ्या अंधारात ते घोलखानाची छावणी शोधू लागली. छावणी सापडली. तोपर्यंत इकडे 6 मावळ्यांनी कापाकापी सुरू केली. वार सुरू केले. घोलखानाचा आवाज झाला आणि तो उठला आणि प्रतापरावांना त्याने पकडले. पुढे दोघांची लढाई झाली. पण या 15,000च्या फौजी पुढे या 7 जणांचा काही निभाव लागला. तरीही मराठ्याने आतील बहुतेक वीर कापून काढले. महाराज म्हणायचे, माझा एक मावळा 100ला भारी, पण इथे तर एक मावळा 500ला भारी होता. हे 7 वीर लढले. पण शेवटी महाशिवरात्री दिवशी प्रतापराव उजल आणि ह्या 6 मावळ्यांना वीर मरण आले. हे शत्रूच्या पोटात एकटे झाले. हे यांचे धाडाचं नव्हे तर पराकोटीची स्वामीनिष्ठा, आपल्या धन्याच्या शब्दाखातर जीव देण्याची तयारी, एक आत्मविश्वास हा त्या मावळ्यांमध्ये होता. प्रतापराव घुसर यांचा सोडा, पण त्या 6 जणांपैकी एकाच्याही पायी डगमगले नाही. त्यांनी बरोबर 15,000च्या फौजेवर एकट्याने लढाई दिला. जेव्हा महाराजांना हे समजले तेव्हा त्यांना वाईट वाटले की आपल्या इकडे शब्दाखातर आपले एवढे मावळे हे 15,000च्या फौजेवर चालून गेले. त्यांनी प्रतापराव यांच्या कुटुंबियांची सांत्वन केले. पण महाराज एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी यांच्या मुलीला म्हणजे जानकीबाई तिचे लग्न आपले धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी लावून दिले. 15 मार्च 1680 रोजी राजाराम महाराज आणि जानकीबाई यांचा विवाह झाला आणि महाराजांनी जानकीबाई यांना सुशा म्हणून रायगडावर आणले. महाराजांची पुण्य येईल. तसेच तुम्ही जे गाणे ऐकले असेल, कुसुमाग्रज यांचे गीते, वेळात मराठे वीर दौडले जात, या गाण्याचे गीत अगदी अमृतासारखे आहे. त्यामध्ये जी शेवटची लाईन आहे ते तर एकदम मनाला भिडलेले आहे. दगडांवर दिसतील अजूनही पेटल्या काठा, ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा, क्षितिजावर उडतो अजूनही मेघ मातीचा, अद्याप वीरांनी तुम्ही वाऱ्यावर जात, वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात. प्रतापराव यांना महाशिवरात्री दिवशी वीर मरण आले.